नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिनांक 30 नोव्हेंबर 2018 रोजी कापूस या शेतमालाला मिळालेले बाजारभाव। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आमचे वेळोवेळीचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। आम्ही आमच्या चॅनलवर हवामान अंदाज, बाजारभाव, शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज 30 नोव्हेंबर 2018 रोजी सिल्लोड बाजार समितीमध्ये सरासरी कापसाला जो दर मिळालेला आहे तो आहे 5,600 रुपये प्रति क्विंटल। सावनेर बाजार समितीमध्ये 5,500 रुपये प्रति क्विंटल। नवापूर बाजार समितीमध्ये आज कापसाला 5,200 रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे। किनवट बाजार समितीमध्ये आज कापसाला 5,500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे। राळेगाव बाजार समितीमध्ये आज कापसाला 5,600 रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे। भद्रावती बाजार समितीमध्ये आज कापसाला सरासरी 5,563 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे। गोंडपिंपरी बाजार समितीमध्ये आज कापसाला सरासरी 5,475 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे। उमरेड बाजार समितीमध्ये आज कापसाला 5,550 रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे। किल्ली धारूर बाजार समितीमध्ये आज कापसाला 5,525 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे। चिमूर बाजार समितीमध्ये आज कापसाला 5,580 रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे। आणि पुलगाव बाजार समितीमध्ये आज कापसाला 5,650 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे। मित्रांनो, मागील काही दिवसापासून कापसाचे दर हे थोडे मागे आलेले दिसत आहेत। याचं प्रमुख कारण म्हणजे बाजारामध्ये कापसाची वाढलेली आवक, यामुळे मुद्दामहून व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहेत असे काही जाणकारांचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आमचा हा व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। परत भेटूत नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत नमस्कार।